कधी कधी असं वाटतं बाहेर कुठं जायलाच नको, घरीच राहावं. कारण जेव्हा बाहेर कुठं जायचं असेल तेव्हा कुठल्याही कामातून सुटका नसते. आधी घरातलं आवरायचं आणि मगच बाहेर पडायचं. सगळ्या स्त्रियांचं तसंच असणार आहे, माझंसुद्धा तसंच आहे. दुपारी 3 वाजता स्वयंपाकाला घातलं, चपात्या केल्या, आमरस केलं, शेवग्याची आमटीसुद्धा केली, त्यानंतर भात केला आणि सगळं घरातलं आवरलं आणि मगच मी 4:30 वाजता माहेरी जाण्यासाठी निघाले. कारण आहोंच्यासाठी जेवण बनवून मला ठेवावंच लागणार होतं. प्रीतम आणि मी दोघेही गेलो. खायला काय घ्यायचं या विचारामध्ये फक्त भेळ घेतली, कारण गेल्यानंतर तिथं सगळीच खातील. सुकी भेळ घेतली. गेल्यानंतर काय, भाचा आमचा मस्त नखरे करून दाखवत होता. भेळ तयार करणं आणि त्याचं वाटप करणं हे या पोरांनी जबाबदारी घेतली होती. आणि आमच्या भाच्यानं बघा आजोबांना किती सुंदर गिफ्ट दिलं आहे, तर ते त्याच्या आवाजामध्येच ऐका. बघू काय चप्पल आणले. उघडू काय अरे 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 आमच्या वहिनी सानी त्यांच्या भाचीसाठी सुंदर अशी नऊवारी शिवलेली होती, स्वतः शिवलेली आहे बरं का. त्या मला दाखवत होत्या आणि आईने तोपर्यंत स्वयंपाकाला सुरुवात केली. आईने सुद्धा भाकरी करायला घेतल्या, वहिनी सानी सुद्धा भाजीची तयारी करायला घेतली. आणि भाचे सरकारांची मात्र मज्जाच असते बरं का. खेळून झालं की फक्त आंबे खायचे, इकडून तिकडून यायचे आणि आंबे खायचे. आणि हे आमचे घरचे आंबे आहेत बरं का, खूप छान आहेत. अगदी थोडे निघलेत आंबे, पण खूप चवीला चांगले आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.